मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी जालन्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। थोड्याच वेळात या मोर्चाला छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून सुरुवात होणार आहे आणि अंबड चौफुली इथं या मोर्चाचं सभेमध्ये रूपांतर होणार आहे। या मोर्चासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील असतील, आमदार सुरेश दत्त असतील, आमदार संदीप क्षीरसागर असतील यांसह जालना जिल्ह्यातले सर्व राजकीय पक्षातील पदाधिकारी जे उपस्थित राहणार आहे। मी आता सध्या छत्रपती संभाजी महाराज स्मारकाजवळ आहे आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी जे मोर्चेकरी आहे ते जमण्यास सुरुवात झालेली आहे। कुठेतरी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे किंवा त्यांच्या कुटुंबियांना संरक्षण मिळालं पाहिजे असे बोर्ड हातात घेऊन हे जे मोर्चेकरी या ठिकाणी उभा आहे। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर पोलिसांचा तगडा बंदोबस्त या मोर्चासाठी तैनात करण्यात आलेला आहे। जवळपास 200 कर्मचारी, 16 अधिकारी आणि एक RPTSची एक तुकडी जी आहे ती मोर्चाच्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत जालन्याचे DYSP कुलकर्णी साहेब आहेत। साहेब, मोर्चाच्या अनुषंगानं पोलिसांचा कसा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे? आम्ही स्वतः आणि आमचे साधारणपणे 30 अधिकारी आणि 200 कर्मचारी रॉयट कंट्रोल प्लाटून्स या बंदोबस्ताकरता आम्ही नियुक्त केलेले आहेत। मोर्चाचा मार्ग जरी शॉर्ट असला तरी सर्व बाजूने आमचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। योग्य त्या ठिकाणी ट्रॅफिक डायव्हर्जन पण देण्यात आलेलं आहे आणि सुरळीतपणे मोर्चा पार पडेल याची आम्ही दक्षता घेतो। सर, काही मराठा समन्वयकांना तुमच्याकडनं नोटिसा देखील बजावण्यात आलेल्या आहे। काहीतरी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ही खबरदारी घेतली जात आहे का? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ज्या अटी शर्ती असतात मोर्चाच्या त्या अटी शर्तींसह आम्ही परवानगी त्यांना दिलेली आहे। सर, रस्ता देखील दुसरीकडनं वळवण्यात आलेली माहिती आहे। नेमकी आता पर्याय मार्ग कोणते असणारे वाहन चालकांसाठी? अंबड चौफुलीवरनं आपण ट्रॅफिक डायव्हर्जन दिलेलं आहे। अंबड चौफुलीवरनं मंठा चौफुली, कन्हैयानगर मार्गे गेडर टी पॉईंट आणि तसंच गेडर टी पॉईंट, कन्हैयानगर आणि अंबड चौफुली, मंठा चौफुली, अंबड चौफुली असं वाहतुकीचं डायव्हर्जन आपण दिलेलं आहे। 2 तासाकरताच मोर्चाचा रस्त्यावर जमाव असणार आहे, तेवढ्या वेळेपुरतंच आपल्याला ट्रॅफिक डायव्हर्जन करावं लागणार आहे। जालन्याचे DYSP आनंद कुलकर्णी साहेब होते। खरं तर थोड्याच वेळात छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून जनआक्रोश मोर्चाला सुरुवात होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर पोलीस देखील खबरदारी म्हणून पर्यायी मार्ग वाहन चालकांनी वापरावा असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर या मोर्चासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। अक्षय शिंदे, साम TV न्यूज, जालना। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।